आपण पाहत आहात क्राईम न्यूज महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूजवर। पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 5 ने मोठी कारवाई करत तब्बल 4 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका मोका गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला जेरबंद केले आहे। कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात आरोपींनी अग्निशस्त्राचा वापर करून फिर्यादीवर जीवघेणा हल्ला केला होता। या प्रकरणात आरोपींना अग्निशस्त्र पुरवणारा आणि पोलिसांच्या शोधात असलेला हद्दपार आरोपी गणेश तुकाराम घावरे याचा शोध सुरू होता। दरम्यान हा आरोपी कोंढवा परिसरात वावरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट 5 मधील पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत पारशी मैदान कोंढवा खुर्द परिसरातून गणेश तुकाराम घावरे वय 28 वर्षाला शिताफीने ताब्यात घेतले। त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थात मोकासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे। ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उप आयुक्त गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीपान पवार यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार राहुल ढमढेरे, शहाजी काळे, सुधीर सोनवणे आणि नासर देशमुख यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। क्राईम न्यूज अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र मार्शल टाइम्स टीव्ही न्यूज।